हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत नारकर. आज तिघ मित्र आम्ही गारंबीच्या धबधब्यावर जायला निघालोय. हा धबधबा मुरुड जंजिऱ्यापासून काहीच अंतरावर आहे. श्रावण महिन्याच्या पावसातले आकाश, हिरव्या वनराईच्या कुशीतून वाहणारा शुद्ध वारा आणि जमिनीतून उगवणारे नाजूक फुलांचे रंग, वा, या सगळ्यांचा संगम होत होता. आणि या सौंदर्याने मोहून आम्ही धबधब्यावर जायला निघालो होतो. पण ती झाड करू नको मला. आपण तिकडे घेतला तर बरं झालं असतं ना. आपण तिकडे थांबलो असतो ना पुढे ते आपल्या काय खुशी 60 रुपये किलो. काय एक काकडी? अरे काकडी 60 रुपये. बापरे. दुतर्फा हिरव्या निसर्गाने सजलेली वनराई, सोबतीला गोड आणि सुंदर मित्रांची सोबत, आनंदात प्रत्येक क्षण साठवत, वळणं घेत, वाटेवर मज्जा करत, निळ्या आकाशाकडे पाहत, वाऱ्याच्या झोकात, सृष्टीच्या सौंदर्याच्या लाटेत मन पुरतं झिंगलं होतं. आज आपण आलेलो आहोत इथे स्पेशली व्हिजिट गारंबी. मुरुड बरेच वर्षापासून चाललेलं की गारंबी एक्झॅक्टली काय आहे माहीत नाही, पण चला आता आपण फिरायला आलेलो आहे. राजेश दादांनी प्लॅनिंग केलं, चलो 10:30 वाजता अलिबागमधून निघालो आहे. मध्ये बोरलीला कमानीकडे जरासा नाश्ता करून आता आम्ही जस्ट पोचलेलो आहोत. इथे गारंबी चालतोय, खालती रस्ता एकदम खतरनाक आहे. सर्व बाजूंनी हिरवीगार सजावट, खुशीत आणि आनंदात मनाची होणारी निसर्गाशी मैत्री करत आम्ही धबधब्याच्या कुशीत पोहोचलो. हे अनमोल क्षण आपल्यासोबत साठवत होतो आणि धुंद होत होतो. पाण्याच्या गडगडाटात दूरवर झळकणारा रंग आणि ताज्या पावसाचा सुगंध प्रत्येकाचं मन हरवून गेलं. धबधबा जरी वरून उंचावरून पाणी झेपावत नसलं तरी त्यातला प्रत्येक शुद्ध थेंब झळकताना दिसत होता. काही वेळ बसून त्या दृश्याचा आनंद घेतला. आनंद लुटलाही, पाण्यात भिजलोही. हा सुखद अनुभव होता आणि त्याच्या शीतलतेनं लीन झालो. ही सुंदरता, या क्षणांची यथार्थता आमच्या जीवनातील एक विलक्षण अनुभव बनून राहील.
आणि मग आम्ही अशा प्रकारे सुंदर क्षण साठवत, जशी आजी आपला बटवा जपून ठेवते त्याचप्रमाणे आम्ही गाठोडं बांधून मावळणाऱ्या सूर्याच्या लाल छटेकडे पाहत हसत सुखा समाधानाने परतीच्या प्रवासाला लागलो. तर मित्रांनो, गारंबीचा अनुभव मी जसा अनुभवला, माझ्या मित्रांनी जसा अनुभवला, तसाच मी तुमच्यासमोर मांडला. जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल, माझं मांडणं जर तुम्हाला आवडलं असेल, तर या चॅनलला डबल सीट या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि बरं का, कमेंट करायला विसरू नका.